नमस्कार, रात्री 9च्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। आता बातमी आपण थेट रायगडातून घेणार आहोत, कारण तिथला राजकीय वाद विकोपाला जाण्याची चिन्ह आहेत। काही दिवसांपूर्वी महेंद्र दळवी आणि अगदी कालच्याच दिवशी भरत गोगावले यांचे काही कथित व्हिडिओ बाहेर आले। यानंतर रायगडमध्ये महायुतीत तणाव आहे। राष्ट्रवादी आणि शिवसेनेतला वाद भविष्यात आणखी मोठा होण्याची चिन्ह आहे, कारण महेंद्र दळवी यांनी थेट तटकरेंनाच इशारा दिलाय। जर तटकरेंचेच व्हिडिओ बाहेर आले तर तोंड दाखवायला जागा उरणार नाही, या शब्दात महेंद्र दळवी यांनी हल्लाबोल केला आहे। आपल्याकडे व्हिडिओ आहे तर नवीन चर्चा सुरू झालेली आहे। तटकरेंच्या व्हिडिओ आहेत, कधी काढाल ते बाहेर? नाही, काल आदरणीय भरत शेठचे आमचे चित्रलेखा पाटील शेका पक्षाच्या नेते आणि जयंत सून हिने जो व्हिडिओ व्हायरल केला, परवा माझा केला मदत जाणवेनी। आता ही तटकरेने दिलेली सुपारी आहे, हे त्रिवार सत्य आहे ना, कारण तिच्या भाषणात तिच्या बोलण्यामध्ये त्यांनी तटकरेंचं नाव घेतलं, अनिकेतचं नाव घेतलं। खरे व्हिडिओ जर असतील तर त्यांनी खरंच सादर करावेत, आम्ही त्या करण्यासाठी तयार आहोत। पण त्यांचे देखील अनेक व्हिडिओ आमच्याजवळ आहेत, कधी जर आम्ही व्हिडिओ व्हायरल केला तर तोंड डोक्याच्या लायक ते नसतील, राजकारणापासून फेकले जातील, त्रिवार सत्य आहे। आणि तटकरेसारख्या एका प्रगल्भ नेत्याला, ज्यांना आम्ही त्यांना निवडून दिले, अशा पद्धतीनं हा भातुकलीचा खेळ मांडणं हे काय ठीक नाही। त्याची देखील मंत्री आहे महाराष्ट्र राज्यामध्ये, त्यामुळे रायगडचं आणि राजकारण वेगळं आहे ना, महाराष्ट्राचं वेगळं आहे। ते दिशाहीन आहेत असं आमचं वेगळं निश्चित मत आहे। आणि कोणाचं बावलं उभं करणं, बोलायला लावणं हे तटकरेसारख्या एका प्रगल्भ नेत्याला शोभत अजिबात नाही आहे।